नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज बनवतोय आपण मोड आलेल्या मुंगापासून पौष्टिक असा नाश्ता. मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई असतं. यातील पौष्टिक गुणधर्म हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फायबरचं प्रमाण असतं. चला कसा बनवला नाश्ता बघूया. तर इथे मी 1 कप मोड आलेले मूग घेतलेले, थोडीशी अद्रक घेतलेली, 3-4 इथे मी लसूण पाकळ्या घेतल्या, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. आता हे संपूर्ण आपल्याला पाणी न घालता मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 कप रवा घातलेला आणि 1 कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. आता परत हे आपल्याला मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य मी एका बोलमध्ये काढून घेते. त्यासाठी मी इथे मिक्सिंग बोल घेतलेला. आता हे संपूर्ण वाटलेलं साहित्य आपण यामध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी असायला हवी. तर यामध्ये आता आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एक छोटा आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला, तो आपल्याला यामध्ये घालायचा. त्यानंतर इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली ती घातलेली. 2 चम्मच यामध्ये आपल्याला तीळ घालायचं. त्यानंतर थोडंसं यामध्ये मी धने जिरे पूड घातलेली. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं. आता हे संपूर्ण साहित्य छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 2 ते 3 मिनिट हे आपल्याला चम्मचच्या साहाय्याने छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे बॅटरचा हलकासा कलर चेंज होतो. तर परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला होता. गॅस हा मध्यम ठेवलेला. आता आपलं बॅटर पॅनला चिपकू नये म्हणून त्याला मी थोडंसं तेल ग्रीस केलं आणि 1 ते 1.5 चम्मच मी हे बॅटर पॅनवर घातलेलं आणि मध्यम आकारात इथे मी हे बॅटर असं पसरून घेते. तुम्हाला जर यापेक्षा पातळ करायचं असेल तर तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता. अशा प्रकारे इथे आपल्याला हे बॅटर पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. 1-2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरचं वरचं साईड ही सुकलेली आहे. आता याला छान असं तूप ग्रीस करायचं आणि असं पलटून घ्यायचं. दुसऱ्या साईडने सुद्धा मी त्याला छान असं तूप लावते आणि तूप लावल्यावर यावर सुद्धा आपल्याला 2 मिनिट असं झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असा त्याला कलर आलेला आहे. तर मस्त अलटून पलटून खमंग खरपूस होईपर्यंत हे आपल्याला छान मध्यम आचेवर हे परतून घ्यायचे आहे. तर इथे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी इथे दुसरासुद्धा नाश्ता बनवून घेते आहे. तर इथे मी पॅनला तेल ग्रीस केलेलं आणि परत आपल्याला इथे 1 ते 1.5 चम्मच बॅटर घालायचं आणि मध्यम आकारात इथे आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनिट हे आपल्याला तसंच ठेवायचं आहे म्हणजे वरचं बॅटर छान सुकतं आणि त्याला वाफही लागते. 1-2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता वरचं बॅटर सुकलेलं आहे. त्याला मी छान असं तूप ग्रीस केलेलं, पलटून घेतलेलं. वरूनसुद्धा मी त्याला छान असं तूप लावलेलं आणि अलटून पलटून मस्त खमंग खरपूस होईपर्यंत हे सुद्धा मी इथे परतून घेतलेलं आहे. लेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, फायबर असतं. रोगप्रतिकारशक्ती यामुळे वाढते आणि ज्यांना हृदयविकार किंवा मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी नाश्त्यामध्ये मूठभर तरी मोड आलेले मूग आवर्जून खावे किंवा मग असा नाश्ता बनवून खाल्ला तरीही चालेल. इथे मी संपूर्ण नाश्ता बनवून घेतलेला आहे. तुम्ही हे दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात, चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकतात. चवीला भन्नाट लागतात. यामध्ये आपण तीळसुद्धा घातलेले आहे आणि थंडीच्या दिवसात तिळाचे सुद्धा भरपूर असे फायदे आहेत. त्यामध्ये सुद्धा कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे घटक असतात आणि ते सुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मला ही पौष्टिक रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक, शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. तर चला आजची किचन टिप बघूया. भाजीच्या रसात मीठ जास्त पडलं असेल तर त्यामध्ये उकडलेला बटाटा टाका. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा किंवा रशाचा खारटपणा कमी होतो. तर चला भेटू अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये. तोपर्यंत बाय.